सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, पण खास लक्ष डोंबिवलीमध्ये असतं. डॉक्टर साहेब, एक प्रश्न असा आहे की ठाणे जिल्ह्यात किंवा नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीची हमरी-तुमरी सध्या सुरू आहे, ही महाराष्ट्रासाठी काही शोभनीय नाही, ती अशोभनीय आहे. अरे तुरेची भाषा, घोडापलटी, टांगापलटी, ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना थेट इशारा गणेश नाईकांकडून दिला जातोय. नवी मुंबई सोडली तर बाकी इतर ठिकाणी युतीचं कुठेतरी चांगलं वातावरण दिसतंय, पण नवी मुंबईमध्ये थेट एकनाथ शिंदेंना गणेश नाईकांकडून चॅलेंज दिलं गेलंय. तर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये खरंच चांगलं आहे की असंच 2029 पर्यंत पाहायला मिळणार आहे? हमरी तुमरी कोणाकडून होते? शिंदे साहेबांकडून नाही होत, आमच्याकडून कधीच होत नाही. आम्ही कधीच युतीच्या विरोधामध्ये किंवा युतीच्या कुठल्या नेत्याच्या विरोधामध्ये एकही स्टेटमेंट केले. शिंदे साहेब तो विरोधकांच्या विरोधामध्ये पण बोलत नाही. तेही तिथे सांगतात की टीकेला टीकेतून उत्तर देत नाही, ते कामातून उत्तर देतात. कोणीही कितीच्या खालच्या दर्जावरती जरी शिंदे साहेबांवरती भाष्य केलं तरी शिंदे साहेब जे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि मला वाटतं काही लोकांकडे जे आहे हे त्यांच्या मर्यादेच्या हिशोबाने दुर्लक्ष करणं गरजेचं असतं. पॉझिटिव्ह एनर्जी दुसरीकडे वापरली पाहिजे. ज्यांना काय बोलायचं ते बोलत राहतील. आत्तापर्यंत 3 वर्ष टीका टिप्पणी करतच राहिले लोक. काय झालं त्याच्यातून लोकांनी मॅन्डेट जे आहे शिवसेनेला दिलंच ना. शिवसेनेला लोकांना वाटत नव्हतं 80 मधून 60 जागा शिवसेनेच्या निवडून येतील करून विधानसभेमध्ये, त्या 60 जागा आल्या निवडून. नगरपालिकेमध्ये लोकांना वाटत नव्हतं 64 जागा निवडून येतील, 130 पैकी 64 जागा त्या ठिकाणी शिवसेनेच्या निवडून आल्या. तर काही लोक जे आहेत आता वयाच्या हिशोबाने पण थोडासा तुम्हाला नंतर मग काही तर त्याच्याकडे दुर्लक्ष नंतर मग काय. आता बघा, काही लोकांना इम्पॉर्टन्स, काही लोकांना स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्याची वेळ कधी कधी येते. का मी बघा काय करतो करून. मला वाटतं त्याच्यामध्ये शिंदे साहेब कधीच पडत नाही. एका शब्दाने देखील आजपर्यंत जे शिंदे साहेबांवरती टीका करतात त्यांना परत म्हणजे उत्तर देण्याच्या भानगडीमध्ये शिंदे साहेब पडले नाही. तर मला वाटतं ज्यांना बोलायचं त्यांना बोलत राहू दे. आम्ही समजू शकतो की वय वाढलं की थोडे प्रॉब्लेम होतात. म्हणजे अशी तुमच्या लिस्टमध्ये काही जणांना वय झालंय म्हणून दुर्लक्ष करा, काही जणांना त्यांना असंच हे की तुम्ही आता इकडे बघू नका तिकडे बघा, अशी किती जणांची लिस्ट आहे? आता टीका करण्यामध्ये सगळ्यांचीच लिस्ट आहे, टीका न करण्यामध्ये. कारण की आम्ही लोक कोणावरतीच टीका करत नाही. जे आहे ते विकासाचं राजकारण करतो. विकासाबद्दल बोलतात साहेब. आणि तुम्ही बोला खांडेकर साहेब, कधी शिंदे साहेबांचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला, कोणावरती टीका करतात का? ते काय बोलतात? विकासावरच बोलतात. ते कशाला उगाच आपली पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह करायची, दुसऱ्याबद्दल बोलण्यामध्ये टाइम वेस्ट करायचा. जे दुसऱ्याबद्दल बोलण्यामध्ये टाइम वेस्ट करतात आज त्यांची परिस्थिती काय झाली आहे? जे टीका करतात, टोमणे मारतात, आज काय परिस्थिती आहे? तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? कोणाबद्दल? जे टोमणे मारतात त्यांच्याबद्दल? आता मला काय वाटायचं, लोकांनी दाखवलेलं आहे काय वाटतं ते. नाही, तुम्ही टीका करत नाही म्हणताय, ते टीका करत नाहीत पण करेक्ट कार्यक्रम करतात हे वारंवार ते म्हणतात. आता उदाहरणार्थ नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी ज्या प्रकारे भाषा वापरली किंवा जे इंटरव्ह्यूज दिले, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पाहतो तर काय एकनाथ शिंदे त्यांच्याच मतदारसंघामध्ये कमीत कमी 5 ते 6 तास प्रचार करत होते. नवी मुंबईचा दौरा होता पण पूर्ण ताकद त्या ऐरोली भागामध्ये होत्या आणि तिथे त्यांनी भरपूर प्रचार केला, लोकांची भेटले. म्हणून पॉलिटिकली गेम सेट करण्यामध्ये ते मास्टरी आहेत. ते अनेक वेळा म्हणतात मी मोठे ऑपरेशन करतो. एक छोटं ऑपरेशन तुम्ही पण केलं, आता आज डॉक्टर आहात पण अंबरनाथचं ऑपरेशन आज तुम्ही केला. तर ह्या प्रकारे तुम्ही उत्तर देता पण टीकेने नाही, करेक्ट कार्यक्रम करून. असंच म्हणायचं का आपण? गणेश, कामच केलं पाहिजे ना. टीकेला टीकेने उत्तर दिलं की लोकांना ते आवडत नाही. लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. लोक एक मनोरंजन म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघतात, टाइमपास म्हणून बघतात. पण खऱ्या अर्थाने लोकांच्या काय आवश्यकता आहेत, काय अपेक्षा आहेत, याच्यावरती कोण बोलणार आहे? लोकांना तुम्ही काय देणार आहोत? पॉलिटिकली करेक्ट कार्यक्रम म्हणतोय ते बरोबर जाऊन बरोबर 2022 मध्ये पॉलिटिकली करेक्ट कार्यक्रम केला म्हणून आज एवढे सगळं आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे. 2022 मध्ये कोणाचा टांगा पलटी केला, त्याच्यामुळे आता कोणाकोणाला त्याच्यामध्ये बोला बोलू शकता. गणेश बघ, आता जे काय टांगा पलटी वगैरे काय भाषा करतायत ना, टांगा पलटी 2022 मध्ये नसता केला ना, आज या ठिकाणी बसण्याची वेळ नसती आली, म्हणजे त्यांना संधी नसती मिळाली. भाजपला म्हणतात. भाजपला नाही बोलत आहे मी, त्यांचं म्हणतात. मी वैयक्तिक या ठिकाणी बोलतोय. जे कोणी बोलतायत त्या ठिकाणी, तर ह्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आज शिंदे साहेबांवरती तुम्ही टीका करताय आणि कुठल्या लेवलला करताय टीका, कशाला करताय तुम्ही टीका? तुम्ही तुमचं काम सांगा ना लोकांना. नवी मुंबईमध्ये तुम्ही जे काय केलंय एवढ्या वर्ष.